परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर 21 मार्च ते 23 मार्च दरम्यान शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देण्यात आली। जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी ही माहिती दिली असून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानुसार या कार्यक्रमाला जिल्हाभरातील शिवप्रेमींनी हजेरी लावावी असं आवाहन करण्यात आलं आहे। या पत्रकार परिषदेमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, मनपा आयुक्त तृप्ती सांडबोर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव हे उपस्थित होते। नमस्कार, जय शिवराय। मी स्वप्नील यादव, शिवगर्जना या महानाट्याचा निर्माता दिग्दर्शक, महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग आणि महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालय मुंबई त्यासोबतच परभणी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयातून 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य शिवगर्जना हे शिवगर्जना महानाट्य साधारण 21, 22, 23 असे मार्च या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी 3 दिवस सलग हे महानाट्य सादर होणार आहे। या शिवगर्जना महानाट्यामध्ये आपल्याला 12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत संपूर्ण शिवचरित्र पाहायला मिळणार आहे। आपल्या या महानाट्यामध्ये घोडे, उंट, बैलगाडी अशा प्राण्यांचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे। यासोबत लोकगीत आणि लोकनृत्याची सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगड घालण्यात आलेली आहे। साधारण 3 तास चालणाऱ्या या महानाट्याच्या सगळ्यात शेवटी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा नेत्रदीपक असा शिवराज्याभिषेक सोहळा पाहायला मिळणार आहे। या राज्याभिषेकाच्या सर्वात शेवटी आपल्याला अगदी डोळ्याची पारणी फेडली जाईल अशा पद्धतीची आतिषबाजी सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर सर्व आबालवृद्धांना मी विनंती करतो, खास करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मी आवर्जून विनंती करतो आणि आवाहन करतो की हे महानाट्य पाहण्याचा आपण एक मोठी संधी आहे। या महानाट्याचा आपण नक्कीच आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती करतो। महानाट्य हे सर्व लोकांसाठी हे विनामूल्य असणार आहे, कारण महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग आणि आपल्या जिल्हा प्रशासनानं हे महानाट्य विनाशुल्क असं सर्वांसाठी मोफत असणार आहे। फक्त प्रत्येकानं लवकर येऊन आपापली खुर्ची पकडायची आहे, कारण प्रवेश अग्रक्रमानुसार असणार आहे। तरी मी सर्व आबालवृद्धांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि आवाहन करतो, आवर्जून 21, 22, 23 असे सलग 3 दिवस आपण या महानाट्याला भरभरून प्रतिसाद द्यावा। प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।